नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, तूर, मेथी आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील सोयाबीन बाजारात आज आवक आणि दरात चढ उतार दिसून आले. आज अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 686 क्विंटलवरून आज 455 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर ₹6,150 आज ₹6,200 झाला होता, तर जास्तीत जास्त दर ₹6,790 आज ₹6,820 झाला होता. मात्र सरासरी दर ₹6,650 ₹6,580 प्रति क्विंटल म्हणजेच ₹70 घसरला होता. तर तुळजापूर बाजारात सोयाबीनची आवक कालच्या 60 क्विंटलवरून आज 70 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर ₹6,000 झाला होता, तर जास्तीत जास्त दर ₹6,750 झाला होता. तसेच सरासरी दरात ₹6,600 ₹6,500 प्रति क्विंटल म्हणजेच ₹100 घसरला होता. राज्यातील कांदा बाजारात आज चढ-उतार दिसून आले. आज पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कालच्या तुलनेत 18,176 क्विंटलवरून आज 18,375 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर ₹600 स्थिर होता, तर जास्तीत जास्त दर ₹3,022 ₹3,054 म्हणजेच ₹32 वाढला होता. मात्र पिंपळगाव बसवंतमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने सरासरी दरात ₹50 घसरण होऊन ₹2,250 दर झाला होता. तर लासलगाव बाजारात आवक ही 14,646 क्विंटलवरून आज 6,348 क्विंटलपर्यंत घटली होती. बाजारात जास्तीत जास्त दर ₹100 वाढून ₹800 झाला होता, तर कमीत कमी दर ₹2,700 वरच स्थिर होता. तसेच सरासरी दरातही ₹51 वाढीसह ₹2,251 प्रति क्विंटल आजचा दर होता. येवला बाजारातही आवक ही 7,701 क्विंटलवरून 6,200 क्विंटलवर आली होती. बाजारात जास्तीत जास्त दर ₹375 वरून ₹400 झाला होता, तर कमीत कमी दर ₹2,340 वर स्थिर राहिला. तसेच सरासरी दरात ₹150ची वाढ होऊन तो ₹2,000 प्रति क्विंटलवर पोहोचला होता. एकूणच पिंपळगाव वसवंतच्या उलट लासलगाव आणि येवला या दोन्ही बाजारात आवक घटल्यामुळे सरासरी दरात चांगलीच सुधारणा पाहायला मिळाली. तुरीच्या बाजारात काही ठिकाणी आवक तर काही ठिकाणी बाजारभावात चढ-उतार दिसून आलेत. आज अकोला बाजारात लाल तुरीची आवक 1,270 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर ₹7,000 स्थिर होता, तर जास्तीत जास्त दर ₹8,155 होता. तसेच सरासरी दरात ₹8,100 प्रति क्विंटल म्हणजेच ₹15 वाढ झाली होती. तर कारंजा बाजारात तुरीची आवक कालच्या तुलनेत 2,550 क्विंटलवरून आज 1,125 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर ₹7,200 वरून ₹8,000 म्हणजेच ₹800 वाढला होता. जास्तीत जास्त दर ₹8,025 वरून ₹8,000 होता. तसेच सरासरी दर ₹8,025 वरून आज ₹8,000 प्रति क्विंटल म्हणजेच ₹25 घसरला होता. तसेच नागपूर बाजारात लाल तुरीची आवक आज 800 क्विंटल होती. बाजारातील कमीत कमी दर आज ₹7,300 म्हणजेच ₹300 वाढला होता. तर जास्तीत जास्त दर ₹7,900 म्हणजेच कालच्या तुलनेत ₹325 वाढला होता. तसेच सरासरी दर ₹7,431 वरून ₹7,750 प्रति क्विंटल वाढला होता. एकूणच अकोला आणि नागपूर बाजारात आवक सरासरी दरात वाढ झाली, तर कारंजा बाजारात आवक आणि सरासरी दरात घट पाहायला मिळाली. राज्यातील मेथी बाजारात आज आवकेत मोठे बदल दिसून आले. आज पुणे-मोशी बाजारात स्थानिक मेथीची आवक 6,300 नगांवरून 9,600 नग झाली होती. बाजारातील कमीत कमी दर कालच्या तुलनेत आज ₹15 म्हणजेच ₹5 कमी होता, तर जास्तीत जास्त दर ₹20 वर स्थिर होता. तसेच सरासरी दर ₹20 वरून ₹18 प्रति नग म्हणजेच ₹2 घसरला होता. तर श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत 5,500 नगांवरून आज 5,900 नग झाली होती. बाजारातील कमीत कमी दर ₹15 वरून ₹20 म्हणजेच ₹5 वाढला होता. जास्तीत जास्त दर ₹30 म्हणजेच ₹5 वाढला होता. तसेच सरासरी दर ₹5 वाढून आज ₹25 प्रति नग होता. तसेच अकलूज बाजारात स्थानिक मेथीची आवक 1,750 नगांवर स्थिर होती. बाजारातील कमीत कमी दर ₹17 वरून ₹15
जास्तीत जास्त दर ₹20वरून ₹22 म्हणजेच ₹2 वाढला होता. तसेच सरासरी दर ₹18वरून ₹20 प्रति नग म्हणजेच ₹2 वाढला होता. एकूणच प्रमुख बाजार समित्यांमध्ये मेथीच्या आवकेत आज वाढ दिसून आली. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील टोमॅटो बाजारात आज आवक आणि दरात बदल दिसून आलेत. आज पनवेल बाजारात नंबर 1 टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत 630 क्विंटलवरून 810 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर कालच्या ₹2,500 आज ₹4,000 होती, तर जास्तीत जास्त दर ₹2,800 ₹5,000 म्हणजेच ₹2,200 वाढला होता. तसेच सरासरी दर ₹2,750 आज ₹4,500 प्रति क्विंटल म्हणजेच ₹1,850 वाढला होता. दुसरीकडे चंद्रपूर गंजवड बाजारात टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत 733 क्विंटलवरून आज 705 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर आज ₹1,000 म्हणजेच ₹200 घसरला होता. जास्तीत जास्त दर ₹2,000वरून ₹1,600 म्हणजेच कालच्या तुलनेत ₹400 घसरला होता. तसेच सरासरी दरात ₹1,600वरून ₹1,200 प्रति क्विंटल म्हणजेच आज ₹400 घसरला होता. एकूणच पनवेल बाजारात आवक आणि सर्वच दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती, तर चंद्रपूर गंजवड बाजारात आवक तसेच जास्तीत जास्त, कमीत कमी आणि सरासरी दरात घट पाहायला मिळाली. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.